काळं मांजर पाहत बसलं होतं. कधी वामनरावाकडे, त्यांच्या बायकोकडे आणि तिच्या मांडीवरच्या रंजूकडे. वामनराव पेपर डोळ्यासमोर घेऊन बसले होते. त्यांची बायको फुलपात्रातलं दूध रंजूला भरवण्याचा प्रयत्न करीत होती. रंजू नाना नखरे करून दूध प्यायची टाळाटाळ करीत होती. मिली चवच नसते हल्ली दुधाला, वामनरावची बायको म्हणाली. पाणी तरी बरं, कशी पिणार पोरं? काळ्या मांजरानं तुसडेपणानं मान वळवली. त्याला सगळं माहीत होतं. अलीकडे त्याचं दूध बंद झालं होतं, कारण रंजूला दूध द्यावं लागायचं आणि ते दळिद्री पोर दिलेले दूध नको म्हणायचं. वर त्याचे आईबाप आपल्या अवलक्षणी पोराचे लाड करायचे. तसं म्हटलं तर काळ्या मांजराला या घराचा कंटाळाच येत असे. होतं तरी काय घरामध्ये? कुठं मजरेनं बसायला मोमो उशा नाहीत, की खेळायला लोकरीची गुंडे नाहीत. वामनरावाची बायको काळ्या मांजराला कधी हिडीस पिडीस करत नसे. वामनराव देखील त्याच्या डोक्यावर मायेने थुटीत असे. पण नुसती माया काय चाटायची आहे? कधी मासे नाही, ती काही चमचमीत नाही. जेमतेम दूध मिळायचं, ते सुद्धा आता या पोरापायी.